कार्यकर्ते बनलेत. आता त्यांना वेगळे कार्यकर्ते ठेवायची गरज नाहीये. ते संपलं आता ते, की तुमचा हे ठेवण्याचं. कारण कर्मचारी बघा वर्षभर ते त्यांचं काम करतात. शिक्षक असतील, जे कोणी असतील ते सगळं काम करत असतात. बँकेत असतील तर बँकेतले कर्मचारी वर्षभर त्यांचं काम करतात. 15 दिवस त्यांना काय कामाला लावलं जातं हे वेगळं सांगायची गरज नाहीये. कार्यकर्ता ही जी जमात होती ना, हे वैभव होतं खरं तर लोकशाहीचं. तिथून नेतृत्व उभं राहत होतं. ते पण संपवलं जातंय का? बिलकुल संपवलं जाते. मी मगाशी जे म्हणालो, की या लोकांनी, राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना एजंट केलेलं आहे. आणि हं. कार्यकर्त्यांना हे माहिती आहे, की आपल्या नेत्याकडे पैसा आहे. हां. पैसा असल्यामुळे ते पैसा घेतल्याशिवाय ते काम करत नाहीत. याच्यामध्ये विचार नाही, याच्यामध्ये कमिटमेंट नाही, याच्यामध्ये आपलेपणा नाहीये. आणि हा सर्व प्रकार 1980 नंतर हा वाढत चाललेला आणि हं. आता बिनधास्तपणे, अगदी म्हणजे बिनधास्तपणे म्हणजे काय, सर्व भीड सोडून राजकीय पक्षाचे लोक ह्या घराणेशाहीचं समर्थन करतात. आणि शेवटी पुन्हा ब्लेम लोकांना देतात, की लोक निवडून देतात म्हणून. हं. त्यामुळे ही सर्व सिस्टम ह्या लोकांनी नासवलेली आहे. आणि काय झालं, की आता सर्वसामान्य मनुष्य हा निवडणुकीला उभा राहायचा स्वप्नातही विचार करत नाही. एवढी त्यांनी खर्चिक केलेली. हं. ज्याच्याकडे पैसा आहे, मनी आणि मसल पॉवर आहे, तो निवडून येतो. हे सूत्र लोकांनाही कळालेलं आहे. त्यामुळं मग बाबासाहेबांचं संविधान वगैरे, वगैरे या गोष्टी प्रत्यक्षात तुम्हाला ते दिसत नाहीत. आणि हे चित्र सर्व राजकीय पक्षामध्ये आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. आपण महाराष्ट्रापुरतं जरी चर्चा करत असलो, हं. तरी पूर्वी कसं होतं, की राजकीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक अस्मिता घेऊन यायचे. हं. नंतर त्यांनी जातीय म्हणजे सामाजिक समीकरणाने त्यांनी जातीवाद वाढवला आणि आता घराणेशाही त्यांच्या हातात सर्व सूत्र लिहिलीत. राजकीय पक्ष हे घराण्याचे मक्तेदारी आहे. म्हणजे जसं काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं, की आम्हाला अभिमान आहे. तर तुम्हाला अभिमान आहे तुमच्या त्या घराणेशाहीने त्याग केला असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ तुम्ही पक्षाला दुय्यम लेखता. हो. पक्षापेक्षा घराणे मोठं आणि घराण्यामध्ये त्यांचे किती विद्वान महत्वाचा मोठे. मुद्दा मग मांडला सर हा तुम्ही. सिद्धांत तुम्ही मांडता म्हणजे पक्षाचे विचार काय? काही अर्थ नाही त्याला. पक्षाचा सिम्बॉल काय? त्याला काही अर्थ नाहीये. हो. घराणेशाहीच्या नावावरती आम्ही निवडून येतो, हे उघडपणे ते मान्य करतात. तसं ते खरंय. अजून सांगत नाहीत, पण त्यांना हेच म्हणायचंय, की आम्ही पक्षामुळे निवडून येत नाही, आम्ही घराण्याच्या त्यांच्या करिश्म्यामुळे निवडून येतो. आणि हे महाराष्ट्रात तर चित्र विनोदानं असं भारतात म्हटलं सगळीकडे. जातं, जे 50-60 घराणी आहेत ती ज्या दिशेनं जातील त्यांची सत्ता महाराष्ट्रात येत असते. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काही नाही म्हणतात. ती घराणी कशी आपल्याकडे घेता येते. येतो सर, मी एक आपले पाहुणे बोलायचे राहिलेले आहेत, मी त्यांना घेतो. रविकुमार, तुम्ही सातत्याने या घराणेशाहीच्या बद्दल टीका करत असता. एक तरुण लेखक तुम्ही आहात. पण का टीका तुम्ही करता? जर समजा त्यांची मुलं शिकली नसतील, समजा रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न जर त्यांनी सोडवला बाप म्हणून, तर काय चुकलं? का त्याच्यावर टीका करायची? कोणी करायचं मग ते सगळं? त्यांनी पण बेकार राहायचं? विलासजी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पब्लिक ऑफिसचा वापर करू नये ना. हं. त्यांनी पब्लिक ऑफिसला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवू नये ना. आज बघा ना तुम्ही, प्रत्येक जिल्हा हा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालाय. हां. म्हणजे एक मुंडे गेले की मुंडेंच्या विरोधात पवारांचा कोणीतरी माणूस येणार, मग त्याच्या घरानं राज्य करणार त्या जिल्ह्यावर. सांगलीमध्ये कदम वीक झाले की पडळकर येणार, त्यांचा भाऊ येणार. औरंगाबाद म्हणजे मागचं संभाजीनगर, तिथे भुमरे आले, भुमरेंचा भाऊ येणार, भुमरेंचा मुलगा येणार. अरे हे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही ना. तुम्ही जे वल्गना करून आलात की विस्थापितांचा आवाज आहेत, आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात आहेत, हे लोक काय करतायत विलासजी, घराणेशाहीला ना मेन स्ट्रीम करण्याचा प्रयत्न करतायत. बरं. ही जी यांची घराणेशाहीच्या द्वारे एक सामंतशाही चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यावर एक सामंतशाह नेमायचा आणि ते सामंतशाह ज्याच्या बाजूने जातील मग त्याचं वरती राज्य असतील. आणि उद्या हे सामंतशाह सोंगट्या अशा फिरवणार आणि समीकरणं अशी बनवणार की विचारधारा बाजूला राहील. आपली मुलं सत्तेत कशी राहतील, आपली मुलं सत्ता जरी नाही आली विरोधात तरी ते आमदार म्हणून कसे राहतील, आणि त्यांची प्रिव्हिलेजेस, त्यांची सत्ता, त्यांच्या हं. कंपन्या, त्यांच्याच संस्था, हे सगळं कसं अस्तित्व कायम राहील. मग विलास बडेनी आणि रविकुमार कराडनी फक्त फेसबुकवर लिहायचं किंवा EMI भरत फक्त नोकऱ्या करायच्या का? त्यांनी हं. कधीच राजकारणात यायचं नाही का? 15-15 वर्ष निष्ठावान कार्यकर्ते कधी संघाचं इलेक्टिव्ह काम मेरिट आहे का करतात. तुमचं? हा, कधी कधी इलेक्टिव्ह भाजप. मेरिटमध्ये बसता का तुम्ही? इलेक्टिव्ह मेरिट हा एक लोकांना एक गोळी देण्यात आली की ती गोळी खा तुम्ही इलेक्टिव्ह मेरिटची, आणि साहेबांचाच मुलगा निवडून येणार आहे हे तुम्ही फिक्स करून टाका. त्यामुळे ती इलेक्टिव्ह मेरिटची गोळी दिलेली. याआधी जातीलाही असंच मेनस्ट्रीम करण्यात आलं की जातीशिवाय राजकारण होऊ शकत नाही, आणि आता घराणेशिवाय राजकारण होऊ शकत नाही हे आपल्यावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो विलासजी. आणि तुम्ही ते
ती जी त्यांची चाल आहे ती तोडण्याचा कुठेतरी प्रयत्न करताय आणि माझ्यासारखा युवक माझ्या पातळीवर त्याचा प्रयत्न करतो. हे घराणेशाह मी सांगतो लोकशाहीचा तंबू असा धरून आहेत की जोपर्यंत तो त्यांच्या खांद्यावर आहे तोपर्यंत त्यांना लोकशाही मान्य आहे. आणि विलासजी, नेपाळ सारख्या देशामध्ये हे घराणेशाहांची मुलं लंडन, अमेरिका आणि बाहेरच्या देशामध्ये एन्जॉय करत असताना बघून तिथल्या लोकांनी, तिथल्या जेनझीनी उठाव केला. भारतात लोकांना इलेक्शन मध्ये पाडून उठाव करतात. जसं की लोह्यामध्ये एकाच घरातले 6 जण लोकांनी रपकन पाडून टाकले. तर मला वाटतं वरपुडकरांसोबत सुद्धा जनता तेच करेल. त्यांचा मुलगा, त्यांचा सून ही त्यांची पर्सनल जहागीर नाहीये. परभणी जिल्हा परिषद त्यांच्या पत्नीला जरी लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं असलं तरी मला वाटतं लोक निर्णय घेतील. आणि लोकांनी इंदिरा गांधींना सुद्धा पराभूत केलेलं आहे. त्यामुळे जे हो. काँग्रेस म्हणतं की आम्ही स्वाभिमानीत, अरे त्यांच्या स्वाभिमानी किंवा घराण्याला किंवा घराणेशाहीचा अभिमान एक असलेल्या घराण्यांना सुद्धा लोकांनी पाडलेलं एक आहे. गोष्ट आपण इथं स्पष्ट करायला हवी, जे खरं आहे म्हणजे ज्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे, काम करण्याची तयारी आहे, चांगलं काम असं नाही आहे. घराण्यांमधून आलेले सुद्धा अनेक चांगले नेते काम करतायत, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. त्यांच्याबद्दल आक्षेप असण्याचं कुणालाच काही कारण नाही आहे. आणि ते घराण्यातून आलेत म्हणून त्यांची वाट रोखणं हा सुद्धा अन्याय करणार असेल त्यांच्यावरती. पण विलासजी, बरेचसे अभिमन्यू असे आहेत की त्यांना संधीच मिळालेली येस, नाहीये आपलं कार्य एक्झॅक्टली कुशलतेने एक्झॅक्टली. दाखवण्याची. तिकीट वाटपाला हेच हा. मी म्हणजे आता काही गोष्टी जर सांगितल्या इथे तर ते विलासजी, अतिशय मी एक धोकादायक सांगतो. होईल की ह्यांचे सगळे कशा पद्धतीनं तिकिटांचं वाटप केलं जातं, कशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये तिकीट वाटून घेतली जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग मला विलासजी, हा दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांविरोधात आमदारकीला लढले आणि आज युती करून दत्ता भरणेंचा मुलगा हर्षवर्धन पाटील निवडून आणणार आहेत आणि हर्षवर्धन पाटलांची मुलगी दत्ता भरणे मामा निवडून आणणार आहेत. मग ही घराणेशाही आणि ह्यांची अशी समीकरणं बनतात की सामान्य माणूस अपक्ष सुद्धा फॉर्म भरू शकत नाही आणि भरला तरी त्याचा फॉर्म अनेक तालुक्यांमध्ये वाटून घेतलेत. तुमचे 3 तुम्ही आणा घरातले, आम्ही आमचे 3 घरातले आणतो निवडून. पक्षभिक्ष जाऊ द्या तिकडे, आपलं आपलं बघू. मला विवेकजी सांगा, जर आता वरच्या लोकशाहीला आम्ही प्रणाम केला, त्यांचा अभिमान बाळगला, तर खालच्याला शिव्या देण्यात काय अडचण आहे? तुम्हाला तर खाली समर्थनच करावं लागेल ना. नाही, त्यांना कसं काय पाडा म्हणू शकता आपण? हे पहा, हम्म, सगळ्यात पहिले आजचे जे राजकीय विश्लेषक आहेत सन्माननीय केसरीजी, त्यांनी मला असं म्हटलं की मी घराणेशाहीचं समर्थन करतोय. हम्म, मी कुठल्याही प्रकारे घराणेशाहीचं समर्थन केलं नाही. मी असं म्हणालो की ज्या आमच्या वरिष्ठ नेतृत्वावर घराणेशाहीची टीका केली जाते त्या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो खरं तर कुणालाही वाटायला पाहिजे. हम्म. आता जर कुणाला वाटत नसेल तर त्याला आमचा नाही पण साधारण एक 200-300 एक- वर्ष एक प्रश्न आहे नाही, साधारण अभिमान आणि 200-300 समर्पण काय करू वर्षापर्यंत घराणं चालत राहील. म्हणजे गांधी कुटुंबात केलेल्या त्यागाच्या बळावरती पुढचे 300-400 वर्ष 500 वर्ष तुमच्या पक्षातले अध्यक्ष येत राहतील का, किंवा त्याचं नेतृत्व येत राहतील का? एक अध्यक्ष तुम्ही निवडता, त्या अध्यक्षाला काही अधिकार नाही. हे बघा, आता कराड साहेबच कधीतरी म्हणाले, हा कराड साहेबच म्हणाले ना की अशा प्रकारे जर होत असेल तर ते चुकीचं आहे. असं बघा, शेवटी पक्ष हा राष्ट्रापेक्षा कधी लहानच असतो, हम्म, हे मी मान्य केलं. आणि व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नसते हेही मला मान्य आहे. प्रश्न असा आहे की एखादा मनुष्य आपण जेव्हा बघतो की माझ्या माहितीत माझ्या गावात एका माणसाने 3 पक्ष बदलले ठराविक अंतराने. हम्म, त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांच्यावर गेले, हम्म. सगळे जवळजवळ. तर अशी जर परिस्थिती असेल आणि जर लोक घराण्याच्या नावाने एकवटत असतील तर हा दोष कुठेतरी आपल्या सिस्टीममध्ये हे आपण पहिले मान्य करणार आहोत की एकाच घराण्यावर टीका करणार हा. आहोत. दुसरा मोठा प्रश्न याच्यामधला तुम्ही सर एका ओलसरता- नाही, फक्त मी थेट नाव घेऊन सांगतो, राहुल गांधींना 3 वेळा संधी मिळाली की नाही स्वतःला सिद्ध करण्याची. भले ते घराण्यातून आले, त्यागाच्या घराण्यातून आले, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण 3 संधी मिळाल्यानंतर तुम्ही पक्षात दुसऱ्या कोणाला तरी संधी देणार आहात की नाही, ती धाडस दाखवणार आहेत की नाही? ते निवडणुकीने आमचा अध्यक्ष निवडलेला आहे. यावेळेला मी कराड साहेबांमध्ये म्हणत पण निर्णय कोण होतो की घेतं? त्यांनीच सांगितलं ना की इंदिरा निर्णय कोण गांधी घेतं सांगा. केसरी सर, तुम्ही दिल्लीत आहात, अध्यक्ष निर्णय घेत आहेत, आत्ताही काँग्रेसचं सगळं कोणाला रिपोर्ट केलं जात आहे? नाही, सगळ्या जगाला माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्याची अडचण मी समजू शकतो की काँग्रेसचा एक विरोधी पक्ष नेता असतो,
काँग्रेसमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे दिल्ली सेंटर झालेली आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा जे आपण नाव घेतलं राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब यांच्या हा. हातात आहे. आणि काँग्रेसवाल्यांना पूर्वीपासून वाटत होतं की पक्षापेक्षा घराणं मोठं, कारण त्यांच्या नावावरती आपण निवडून येतो. हे जे म्हणाले की मला अभिमान आहे पण मी समर्थन करत नाही, अभिमान आणि समर्थन याच्यात काय फरक आहे? म्हणजे ज्यावेळेस आपण मान्य करतो की त्यांच्या नावाने मी जिंकून येतो, खाली सुद्धा असंच होतं. मोठ्या नेत्यांना तिकीट दिले की मग खालचे लोक म्हणतात की त्या नावावर निवडून येतो. आणि हे सिस्टमला दोष देतात, सिस्टम चालवणाऱ्यांना प्रोटेक्ट करतात. येस ही सिस्टम मध्ये दोष कशा निर्माण होतो? माझा- जे मला चालवतात एक ते एक निर्माण अर्धा करतात. मिनिट द्या फक्त. बरं, अर्धा मिनिट, हे कारण बघा, मला जोरगेवार सरांना मी विचारायचं. कुठेही यांच्या जीवावर आम्ही निवडून येतो असं म्हटलेलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि या घराण्यातल्या 2 लोकांनी पाडले ना. कराड साहेबांनी तेच ते सांगितलं ना की इंदिरा गांधींचा पण पराभव झाला आणि राहुल गांधींना पण पराभूत व्हावं लागलं होतं. बरं बरं ठीक आहे, मी तुमच्याबद्दल नाही, जोरगेवारजींना पण मला विचारायचं आहे. किशोरजी, ह्यांना शिव्या देत सगळं बोलत ह्यांच्यावर टीका करत करत तुम्ही सत्तेवर आलात. आता ती जी अमरवेल आहे ना, ती भाजपच्या झाडावर येऊन बसली, असा गळा आळवळलाय तिने आता तुमच्या सुद्धा, असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, हा डॉक्टर कोरडेजींनी एक विषय या ठिकाणी उपस्थित केला मुद्दा, की त्यांचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे ते घराणेशाहीतून आलेलं आहे, त्यांना मान्य आहे. हा तर मला एक सांगावं, असा कदाचित देशातला एक तरी जिल्हा त्यांनी दाखवावा ज्यामध्ये त्यांनी असं घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं नाही. असा एक तरी जिल्हा दाखवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या अहो, तुम्ही त्यांचे सगळे घराणे घेतले ना सर. ऐकून तर घ्या. त्यांचे ते सगळे मला- घराणे तुमच्याकडे मला- आले. मला- नगर मला- जिल्हा, मला- नांदेड मला- जिल्हा, सगळे मला- जिल्हे मी माझा सांगतो मुद्दा तुम्हाला. मला हा. कंप्लीट करू द्या. माझा मुद्दा मला कंप्लीट करू द्या. आणि यामुळं झालं काय, तिथे एक प्रकारचं हे निर्माण झालं की जर आपल्याला सत्तेमध्ये जायचं असेल तर त्या घराण्यातील सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनला या ठिकाणी आपल्याकडे घेतलं पाहिजे. ही भूमिका जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांना जाणवू लागली. परंतु मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज तुम्ही सांगावं की भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष एकही रिपीट नाहीये. मी ज्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो, कुठली निवडणूक झाली ते विचारायला पाहिजे त्यांना. नाही, वर दिवा खाली अंधार अशी परिस्थिती आहे नाही, ना. नाही, किती अध्यक्ष निवडून आले निवडणुकीतून ते जरा एकदा सांगा आम्हाला. या लोकशाहीतलं सगळ्यात महत्वाचं बीच एक उदाहरण आहे साहेब. माझा कोणताही माझ्या जातीचे 100 घरही नाही. मी जरी अतिशय नाही, गरीब तुमच्यासारखे आले पाहिजे त्याच्यासाठी ही चर्चा आहे. अपक्ष निवडून आलो. किशोरजी, असं किशोरजी, इथं म्हणता तुमच्यासारखे येणार नाही. आले असं इथं पाहिजेत. म्हणता येणार नाही. केवळ घराणेशाहीतूनच तुमचं नेतृत्व उभं राहते हे मला मान्य नाहीये. ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे निश्चितपणे नेतृत्वाला नक्की सांगा, किशोर भाऊ. काय हो, मुख्यमंत्र्यांचं घराणं नाहीये का? आणि एक गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितलं की आमदारांच्या घरात मी तिकीट देणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अनेक लोक त्या हा ठिकाणी हा अनेक अपक्ष निवडून आले आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की अतिशय गरीब कुटुंबातील लोकांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते तेच निवडून लोकशाहीला आले. अभिप्रेत आहे किशोर भाऊ, तेच तेच लोकशाहीला लोकशाहीला अभिप्रेत आहे. आणि लोकशाहीमध्ये तेच होणं गरजेचं आहे. सतरंजा उचलणारे आणि उभं आयुष्य त्याच्यातच घालवावं, त्यांच्या पिढ्या घालवाव्यात असं नाहीये. आणि अगदी बरोबर आहे. पतरुंड नातरुंडांना त्याची सुद्धा मी कुंकू सहमत लावायची आहे. वेळ कार्यकर्त्यावर येऊ नये